आणि हेतूशिवाय देवदेव सुद्धा होणार नाही कलियुगामध्ये। आणि हा हेतू ठेवून आपण जर देवदेव करायला सुरुवात केली तर तो भगवंत एवढा काही रिकामा आहे का? काहीतरी सांसारिक पहा संकल्पामध्ये सुद्धा असणारं मागत असताना मागणं आपण भगवंताला मागतो की देवा अशा काही असणाऱ्या गोष्टी अनपेक्षित असणाऱ्या गोष्टी ह्या भगवंताकडे मागायला सुरुवात करतात। अहो संत लोकाच्या समोर देवाने यावं आणि विचारावं म्हणावं माग तुला काय मागायचे ते। तुकाराम महाराजांच्या समोर देवाने यावं उभा राहावं आणि मानावं की माग तुला काय मागायचे ते। एवढे मंत्रमुग्ध असणारे हे भावे देवाला सुद्धा करमत नव्हतं। देवाला सुद्धा भक्ताशिवाय करमत नाही, पण भक्ती सुद्धा तशी झाली पाहिजे। नुसतं 2-3 वेळेस पशुपती व्रत केला आणि देवाला आपलं मागणं मागायला सुरुवात केली एवढा रिकामा आहे का होतो? अहो महाराजांनी आम्हाला सांगितलं, आम्ही ते असणारं पशुपती व्रत करायला सुरुवात केली। काय सांगू तुम्हाला, या 3 महिने आम्ही व्रत केलं पण अजून देव आम्हाला पावला नाही। रिकामा आहे का तो? हे पशुपती व्रत करत असताना हे पशुपती व्रत सुद्धा कसं करावं नियम आहे याचा। किती वर्ष करावं असा नियम आहे। एकदा केलं म्हणून झालं का? नाही, किती वेळेस करावं लागतं? पशुपती व्रत केलं असेल ना आपण, पशुपती व्रत जेव्हापासून हे शिवपुराण सुरू झालं तेव्हा आणि हेतूशिवाय देवदेव सुद्धा होणार नाही कलियुगामध्ये। आणि हा हेतू ठेवून आपण जर देवदेव करायला सुरुवात केली तर तो भगवंत एवढा काही रिकामा आहे का? काहीतरी सांसारिक पहा संकल्पामध्ये सुद्धा असणारं मागत असताना मागणं आपण भगवंताला मागतो की देवा